काही नवीन नाही. तुम्हाला प्रत्येक विधानसभा क्षेत्रात काय परिस्थिती आहे ते अगदी नीट माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे काँग्रेस कुठे जिंकू शकते, कुठे कोण वीक आहे, कुठे कोण स्ट्रॉंग आहे. आता जर आपण महायुतीचं बघितलं तर जे काही इतक्यात त्यांच्याही जे मेळावे झाले त्यामध्ये असं वाटते की शिवसेना 81 जागा मागते, अजितदादा सुद्धा 80 जागा मागतात आहेत. म्हणजे शेवटी भाजप जो सर्वात मोठा भाऊ तिथे आहे त्याच्यासाठी 128 जागा उरतात आहेत. असा कुठला आकडा तुमच्या मनात आहे का? नाही नाही, माझं तर अजूनही नाही. मी मागच्या वेळेस लोकसभेतही मी आकडा नाही सांगितला होता. जेव्हा आमच्या पक्षाची कोर कमिटीची मीटिंग झाली त्यावेळेस आम्ही जाहीर केलं की आपण भाजप राज्यातून काढायचं कसं त्याचा एक प्लॅन आम्ही केला. कुठल्या जागा काँग्रेससाठी चांगल्या आहेत, कोणत्या जागा उद्धव ठाकरे साहेबांसाठी चांगल्या आहेत, कुठल्या जागा शरद पवार साहेबांसाठी चांगल्या आहेत, त्याप्रमाणे केलं असतं तर मी तुम्हाला सांगतो की आजचं चित्र महाराष्ट्रात अजून चांगलं राहिलं असतं. जे आज आहे याच्यापेक्षा चांगलं राहिलं असतं. असो, अजूनही माझं मत आहे उद्या उद्धव ठाकरे साहेबांना 2 जागा जास्त झाल्यात ना तरी त्याला आम्हाला विरोध करायचा नाहीये. पण त्याचं आम्ही समीकरण समजून त्याच्यामध्ये की ह्या जागा आपल्या फायद्याच्या आहेत. कम्युनिस्ट आहे त्यांना आम्हाला सोबत घ्यावं लागणार यावेळेस. त्यांना आम्ही मागच्या वेळेस एकही जागा दिल्या नाही. तर असं आम्हाला आता सगळे ऍडजस्टमेंट करून आम्हाला महाविकास आघाडी त्या पद्धतीनं लढावी लागणार आहे. आणि ते लढलं तर महाराष्ट्रामध्ये भाजपचं सुपडासाप झाल्याशिवाय राहणार नाही असं आमचं प्लॅन आहे. मी अजूनही सांगतो की जागा त्यांना जास्त मिळतात की कोणाला जास्त मिळतात ते त्याच्यावरची मला चर्चा करायचीच नाही. पण मेरिटवर केलं तर बहुमताचं सरकार, 2/3 मेजॉरिटीचं सरकार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं येऊ शकतं. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात लोकांचा जेव्हा कानोसा घेतो त्याच्यामध्ये लोकांच्या भावना ह्याच आहेत की अशा पद्धतीचं जे राज्यातलं अत्याचारी जे शेतकऱ्यांना मदत करत नाही, फक्त घोषणा करतात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं, पण राज्यातलं सरकार सांगतं की सगळ्यात फॉरेन इन्व्हेस्टमेंट आमच्या महाराष्ट्रात झालेलं आहे. तर मग त्यांना सांगा की बेरोजगारीचे आकडे कसे वाढले त्याचं उत्तर ते देणार नाही. महाराष्ट्रामध्ये गुंडाईझम मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, ड्रग्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, इतके माफिया तयार केलेले आहेत की भयानक माफिया तयार झालेल्या आहेत. आणि पोलिसांवर दबाव आणून सरकार त्यांच्या गुंडाईझमला मदत करते असंही चित्र अनेकदा स्पष्ट झालेलं आहे. तर महाराष्ट्राच्या जनतेला आत्ताचं हे जे शासन आहे, असंविधानिक शासन आहे, मी त्याला सुरुवातीचं वाक्य माझं तेच होतं की त्यावेळीचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एक असंविधानिक सरकार महाराष्ट्रात तयार केलं. त्याचा आम्ही सुरुवातीपासून सांगतो. आता मान्य सुप्रीम कोर्टातील प्रकरण काय निकाल येतात त्याच्यावर मला चर्चा करायची नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो की या सरकारच्या बद्दल लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि त्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मोठा भाऊ आणि लहान भाऊ करण्यापेक्षा मेरिटवर निर्णय केलेत. तर मी तुम्हाला सांगतो की चांगले रिझल्ट महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. मेरिटवरचे जे समीकरण आपण मांडलं होतं, आपण म्हटलं ते जर खरंच पूर्णतः मान्य झालं असतं तर एखाद वेळेला चित्र अजून पॉझिटिव्ह असतं. तर त्याच्यात अडचण फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं आली की शरद पवारांना सुद्धा तुमचं समीकरण मान्य नव्हतं? बघा कसं आहे, 2 गोष्टी आहे की प्रत्येक पक्षाला कार्यकर्ते टिकवावं लागतात. ते सगळ्यात महत्वाचं एक समीकरण असतं. बघ आम्ही जागा घेतली तर आम्हाला तिथं कार्यकर्ते टिकतील असं सगळ्या पक्षाचं समीकरण असतं. त्याच्यामुळे उद्धव साहेबांकडचा असो की पवार साहेबांचा असो की रेटा आमचा असो की रेटा तसा राहणार आहे. पण एकदा सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही तसं पुढे गेलो तर मला असं वाटतं की हा वाद येणार नाही. आमचा दृष्टिकोन एकच ठेवला पाहिजे की मग कार्यकर्त्यांना काय ऍडजस्ट करता येईल सत्ता आल्यानंतर करता येतं. पण आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आणि हे असंविधानिक सरकार कसं काढता येईल याच्यावरचं प्लॅनिंग आपण केलं तर मला वाटतं की मोठ्या प्रमाणात यश महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळेल. त्या चर्चांमध्ये खरं तर मध्यंतरी एका मोठा काळ प्रकाश आंबेडकर सुद्धा आले होते आणि त्यावेळेचे आम्ही त्यांचे स्टेटमेंट्स ऐकले. किती सोपं किंवा किती कठीण होतं त्यांच्याबरोबर सगळ्या वाटाघाटी करणं. त्यावेळेला काय तुम्हाला वाटत होतं? बघा ताई, मी प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही मतविभाजन होऊ देणार नाही हा आमचा प्रयत्न होता.
आणि प्रकाश आंबेडकर साहेबही आमच्याबरोबर हवेत असं आमचं मत होतं. पण त्यांचं 2014, 2019 आणि आता कालचे 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतचे सगळे त्यांच्या आतापर्यंतचे आपण त्यावेळेस सगळे चित्र कसं निर्माण करतात आणि शेवटच्या क्षणात ते कसं करतात हे सगळ्यांनाच आता कळलेलं आहे. त्यामुळे आंबेडकर साहेबांना आता ते मोठे आहेत, त्यांच्याबद्दल तर मला प्रतिक्रिया देता येत नाही. पण एवढं सांगायचं की आता लोकांना खरं कळलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावरची व्याख्या मी आता काही फार जास्त करणार नाही. नानाभाऊ, ही चर्चा आपल्याला अशीच पुढे ठेवायची आहे, मात्र आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेकमध्ये कुठेही जाऊ नका, कारण अगदी थोड्या वेळात आपण परत ही नाना पटोलेंबरोबरची चर्चा अशीच पुढे नेणार आहोत.